यहाँ भी होगा वहाँ भी होगा, अब तो सारे जहां में होगा क्या मेरा ही जलवा, मेरा ही जलवा। अरे यहाँ भी होगा वहाँ भी होगा, अब तो सारे जहां में होगा क्या। प्रचंड दांडगा जनसंपर्क, तरुणांचं पाठबळ, विकास कामांचा जोर आणि कर्जत खालापूर मतदारसंघ म्हटलं की आमदार महेंद्र थोरवे हेच नाव प्रत्येकाच्या ओठी येतं। 2014 शिवसेनेतून तिकीट मिळालं नाही, पण शेकापमधून तिकीट मिळवून 3 टर्म आमदार असणाऱ्या सुरेश लाड यांना घाम फोडून मोठी राजकीय लढाई महेंद्र थोरवे यांनी खेळली। आता खरा प्रवास सुरू झाला असं म्हणत पुन्हा 5 वर्ष अहोरात्र मेहनत आणि कार्यकर्त्यांची महाप्रचंड फौज त्यांनी उभी केली। आत्मविश्वासानं 2019 विधानसभेच्या रिंगणात महेंद्र थोरवे उतरले आणि विरोधकांना सळो की पळो केलं। सुरुवातीला उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली काम करत असताना अनेक अडचणी आल्या, म्हणूनच मतदारसंघाच्या भविष्यासाठी रोखठोक निर्णय घेत आमदार महेंद्र थोरवे हे शिंदे गटात सामील झाले आणि खऱ्या अर्थानं सुरू झाला त्यांचा न थांबणारा एक प्रवास। विकासाची गंगा आणि भरघोस निधीचा समुद्र काय असतो तो आमदार महेंद्र थोरवे यांच्यामुळे सर्वांना कळाला। प्रशस्त रस्ते, अंतर्गत गटारे, सुशोभीकरण, शहरातील पाणी पुरवठा, विद्युत पुरवठा, शासनाच्या योजना ह्या सर्वांची सांगड घालत महेंद्र थोरवे हे स्वप्नातील आदर्श मतदारसंघ बनवण्यासाठी अहोरात्र मेहनत घेत होते। नगरसेवक संकेत भासे, शहर संघटक नदीम खान, अभिषेक सुर्वे, दिनेश कडू यांच्यासारखी तरुण नेतृत्व म्हणजे आमदार महेंद्र थोरवे यांचे विकासाचे हात आहेत। या सर्वांना सोबत घेऊन मतदारसंघाचा बॅकलॉग महेंद्र थोरवे यांनी भरून काढला। गावागावात पक्ष संघटना वाढवत कार्यकर्त्यांचं जाळं तयार करून गावातील समस्या सोडवण्यासाठी अनेक तरुणांनी महेंद्र थोरवे यांना पसंती दिली। प्रत्येक कामात त्यांची असलेली नियोजनबद्धता आणि आपल्या मतदारसंघासाठी जास्तीत जास्त निधी आणण्यासाठी त्यांचे असलेले प्रयत्न महेंद्र थोरवे यांना वेगळं ठरवतात। कर्जत नगरीत बाळासाहेब भवन उभारून नागरिकांच्या समस्या जाणून घेत आणि त्या त्वरित सोडवण्यासाठी महेंद्र थोरवे यांचे कार्यकर्ते आपुलकीने काम करत असतात। शेतकऱ्यांचे प्रश्न विधानसभेमध्ये मांडून रिलायन्स कंपनीवर हल्लाबोल करणाऱ्या महेंद्र थोरवे यांना खुर्चीची अजिबातही चिंता नाही। मी प्रयत्नपूर्वक विकास करत राहणार आणि जनता माझ्या प्रामाणिकपणाचं फळ म्हणून मला हक्काने मतदान करणार ही भूमिका महेंद्र थोरवे यांना निश्चिंत बनवते। प्रत्येक नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी मी कटिबद्ध आहे। आमदारकीची ही खुर्ची माझी नसून मतदारसंघातील माझ्या जनतेची आहे असं निर्भीडपणे सांगणारा नेता म्हणजे आमदार महेंद्र थोरवे। मतदारसंघातील अनेक विकास कामांच्या उद्घाटनासाठी आणि मुख्यमंत्र्यांना कर्जतच्या जनतेशी संवाद साधता यावा यासाठी महेंद्र थोरवे यांनी 7 जानेवारीला ऐतिहासिक आणि भव्य सोहळ्याचं आयोजन केलेलं आहे। कर्जत शहराला ओळख देणारं नानासाहेब धर्माधिकारी यांच्या नावाने उभारलेलं प्रवेशद्वार, भव्य विठ्ठल मूर्ती, संपूर्ण हिंदुस्थानाचा इतिहास घडवणारे छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास जिवंत करणारी शिवसृष्टी अशा अनेक कामांचं लोकार्पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार आहे। 7 जानेवारीला भव्य उद्घाटनातून महाप्रचंड शक्तीप्रदर्शन करत महेंद्र थोरवे नावाचा डंका मतदारसंघात वाजणार हे मात्र नक्की। जनतेला दिलेली आश्वासनं एक एक करत पूर्णत्वाला नेत मी आमदार म्हणून का योग्य आहे याची जाणीव
नकळतपणे महेंद्र थोरवे यांनी जनतेला करून दिलेली आहे. जनतेला दिलेले वचन न मोडता मतदारसंघासाठी आमदार महेंद्र थोरवे यांचे असलेले अफाट प्रयत्न आणि आक्रमक भूमिका जनतेला खुश करणारी आहे. समोर कितीही विरोधक असले तरीही त्यांची चिंता न करता जनतेच्या विश्वासाच्या जोरावर आमदार महेंद्र थोरवे त्यांच्या विकास कामांचा जलवा असा सुरू ठेवणार यात मात्र शंका नाही. सार्वभौमता व एकात्मता उन्नतता राखीन आणि आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडीन. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय वंदनीय बाळासाहेब ठाकरे. आता नहीं है मुझको के वादे से पीछे हट जाओ.